Hello dear students, today we are going to see pronouns. Pronouns, what is means pronouns? Means सर्वनाम. आता pronouns कशाला म्हणतात याविषयी बघूया. A pronoun is a word that is used in a place of a noun to avoid repeating the noun multiple times in a sentence. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सर्वनाम कशाला म्हणायचं? नामाऐवजी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे सरळ सर्वनाम असते. तर या ठिकाणी आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आता एखादं आपल्याला काम करायचं असेल तर आपण एखादं वाक्य सरळ असं म्हणत नाही, रवी इकडे ये, रवी इथे बस, रवी तिकडे जा, असं प्रत्येक वेळेस रवी रवी असं म्हणतो का? नाही. तर त्या रवीऐवजी वापरण्यात येणारा जो शब्द असतो, जे काही सर्वनाम आपण यूज करतो, ते म्हणजे तुमचं काय असते? प्रोनाउन्स असते. बघा, काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहे. या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊया की जेणेकरून कोणत्या ठिकाणी कोणतं सर्वनाम वापरलेलं आहे आणि कोणतं सर्वनाम वाक्यामध्ये आहे हे यावरून लक्षात येईल. बघा, तर या ठिकाणी एक्झाम्पल्समध्ये दिलेलं आहे, शी लाईक्स टू सिंग इन द शॉवर. इन द शॉवर असं दिलेलं आहे. मग या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आलेलं आहे? शी. म्हणून टेबलमध्ये शी हा शब्द बाजूला लिहून दिलेला आहे. सेकंड सेंटेन्स बघा, ही लव्स प्लेईंग सॉकर. तर सर्वनाम कोणतं आलेलं आहे? ही. म्हणून ही हे रेड याच्यामध्ये दाखवलेलं आहे. थर्ड, आय वॉन्ट टू गो टू द पार्क. तर आय हे काय झालं? तुमचं प्रोनाऊन झालेलं आहे. नेक्स्ट, वी एन्जॉय द कन्सर्ट. वी हे काय झालेलं आहे? प्रोनाऊन. दे आर कमिंग टू द पार्टी. दे सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे? प्रोनाऊन झालेलं आहे. इट इज रेनिंग आउटसाईड. वाक्यातला प्रोनाऊन कोणता आलेला आहे? इट. नेक्स्ट बघा, ही हेल्प हर विथ हर होमवर्क. त्याने तिला मदत केली आणि तिच्या गृहपाठासह. म्हणजे तिच्याकडे जर गृहपाठ असेल त्या गृहपाठासाठी त्यांनी तिला मदत केली. त्यामध्ये कोणतं प्रोनाऊन आलेलं आहे? हर हे प्रोनाऊन आलेलं आहे. आय सॉ हिम ॲट द पार्टी. मी त्याला पाहिलं पार्टीमध्ये. तर पार्टीमध्ये त्याला पाहिलं नाव दिलेलं आहे की ते कोणाला पाहिलं? रवीला पाहिलं असं काय दिलेलं आहे का? नाही. रवी या शब्दाऐवजी इथे काय वापरलेलं आहे? हिम आलेलं आहे. म्हणजे मुलगा असेल तर ही हे प्रोनाऊन लक्षात ठेवायचं, मुलगी असेल तर हर हे प्रोनाऊन लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रोनाऊन जे दिलं आहे ते हिम आलेलं आहे. तर यामुळे वाक्यामधलं जे प्रोनाऊन आहे ते कोणतं राहील? हिम राहील. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी गिव मी अ प्रेझेंट. तिने मला एक गिफ्ट दिलं, नाही का? तर या ठिकाणी शी पण प्रोनाऊन आहे आणि मी सुद्धा एक काय आहे? मी सुद्धा एक काय आहे? प्रोनाऊन वापरलेलं आहे. आर यू गोईंग टू द कन्सर्ट विथ अस. आमच्यासोबत तुला जाणार आहेस का? कन्सर्टसाठी. कन्सर्ट म्हणजे मैफिल, एक प्रोग्राम आहे कन्सर्ट. तर अस हे सुद्धा काय झालेलं आहे? या ठिकाणी प्रोनाऊन्स यूज केलेलं आहे. धिस कार बिलॉंग्स टू देम. तर या ठिकाणी देम हे काय झालेलं वाक्यामध्ये? प्रोनाऊन यूज केलेलं आहे. द डिसिजन्स इज अप टू हिम. हिम हे काय झालं वाक्यामध्ये? प्रोनाऊन यूज झालेलं आहे. द डिसिजन इज हिअर्स. द डिसिजन इज हर्स. तर या ठिकाणी वाक्यामध्ये डिसिजन इज हर्स. तर हर्स हे झालेलं आहे पॉझिटिव्ह प्रोनाऊन्स. तर हर्स हे सुद्धा काय झालेलं आहे तुमच्या वाक्यामध्ये? प्रोनाऊन आलेलं आहे. द बुक इज देअर्स. देअर्स म्हणजे त्यांचे. तर या ठिकाणी देअर्स हे काय झालेलं आहे? पॉझिटिव्ह प्रोनाऊन झालेलं आहे. द रिस्पॉन्सिबिलिटी इज माईन. माईनसुद्धा पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर माईन या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे? प्रोनाऊन झालेलं आहे. ते कोणतेही असू द्या, पॉझिटिव्ह प्रोनाऊन असू द्या, कॉमन प्रोनाऊन असू द्या, कोणतंही जरी आलं असेल तर ते प्रोनाऊनमध्ये त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो सेंटेन्समध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द डिसिजन इज युअर्स अलोन. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये प्रोनाऊन कोणतं आलेलं आहे? युअर्स हे प्रोनाऊन आलेलं आहे, नाही का? ठीक. पर्सनल प्रोनाउन्स बघा. पर्सनल प्रोनाउन्स हॅव 5 फॉर्म्स. दीज फॉर्म्स आर आयडेंटिफाईड बाय अ टाईप ऑर केस. वाक्यामध्ये कोणकोणते प्रोनाउन्स आलेले आहेत? आता सुरुवातीला तुम्हाला लक्षात आलेलं असेल की देम हे प्रोनाऊन आलेलं होतं, युअर्स हे आलेलं होतं, हरसेल्फ, माईन. मग हे सुद्धा ते पर्सनल प्रोनाऊनचे उदाहरण आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह प्रोनाउन्स असं म्हटलेलं होतं, नाही का? तर ही सुद्धा लक्षात ठेवा की जेणेकरून कोणते प्रोनाऊन आले तर हा टेबल सगळा पाठ करा का अशा प्रकारचे कोणतेही त्या ठिकाणी प्रोनाऊन वाक्यात आले की सरळ समजायचं ते वाक्यामध्ये
प्रोनाऊन आहेत म्हणून. ठीक आहे. त्याचबरोबर क्लासिफिकेशन बाय नंबर बघा. बाय नंबर म्हणजे सिंग्युलर, प्लुरल. आय, ही, शी, इट, यू हे तुम्हाला सिंग्युलरमध्ये सुद्धा प्रोनाऊन यूज करता येतात आणि प्लुरलमध्ये बघा कोणते यूज करायचे असतात. वी, दे, यू. यू हा दोन्ही याच्यामध्ये येईल. सिंग्युलरमध्ये सुद्धा यू येतो आणि बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे यू हे सिंग्युलरमध्ये पण घेता येते आणि यू हे म्हणजे प्लुरलमध्ये सुद्धा यूज करता येते, कारण डिपेंड अपॉन सेंटेन्स आपल्या वाक्यावर अवलंबून असते ते यूचा वापर कसा करायचा, सिंग्युलरसाठी वापरायचा की प्लुरलसाठी वापरायचा. ठीक आहे. जसं की एक एक्झाम्पल दिलं आहे खाली. यू आर युअर सेल्फ टू ब्लेम. तुम्ही स्वतःला नेहमी काय करत असता, तुम्ही स्वतःला ब्लेम करत आहात. यू आर युअर सेल्स टू ब्लेम म्हणजे एक वाक्य का झालेलं आहे, सिंग्युलर आलेलं आहे. खाने लास्ट सेंटेन्स दिलेलं आहे ते प्लुरलमध्ये दिलेलं आहे. युअर सेल्फचा बदल काय केलेला आहे, त्या ठिकाणी युअर सेल्स असा घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही स्वतः असा त्याचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी काही पर्सनल प्रोनाउन्स जी कोणती असतात त्या संदर्भात काही चार्ट दिलेला आहे आणि त्याची सेंटेन्सेस कसे असतात, एक्झाम्पल कशी राहील तर ते सुद्धा या चार्टमध्ये दाखवलेले आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आय पर्सनल प्रोनाऊन वाक्यात वापरला असेल त्याचं एक्झाम्पल कसं दिलेलं आहे, आय मेड डिनर फॉर एव्हरीवन. तर या ठिकाणी आय हे काय झालेलं वाक्यामधला पर्सनल प्रोनाऊन झालेला आहे. सेकंड सेंटेन्स बघा, यू फॉरगॉट युअर बॅग अगेन. तर या वाक्यामध्ये यू जो आहे तो यू हे काय झालेला आहे, प्रोनाऊन यूज केलेला आहे, पर्सनल प्रोनाऊन. नेक्स्ट, वी एन्जॉयड द बीच टुडे. वी हे काय झालेलं आहे वाक्यामध्ये, पर्सनल प्रोनाऊन्स. नेक्स्ट दिलेलं आहे, इट लुक्स रिअली नाईस टुडे. नेक्स्ट, तर त्या वाक्यामध्ये कोणतं आलेलं आहे, इट हे प्रोनाऊन आलेलं आहे. वी क्लीन अप द रूम टुगेदर म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सर्व मिळून त्यांनी काय केली, रूम स्वच्छ केली. तर आम्ही ह्या शब्दासाठी कोणतं प्रोनाऊन यूज केलेलं आहे, वी. तर यामुळे वी हे पर्सनल प्रोनाऊन झालेलं आहे. दे वेंट टू द न्यू शॉप. त्यांनी न्यू शॉपमध्ये गेले. तर त्यांनी म्हणजे दे हे काय झालेलं आहे, पर्सनल प्रोनाऊन आलेलं आहे. गिव मी अ मिनिट प्लीज. एक मिनिट द्या मला. तर मी हे काय झालेलं आहे, पॅसिव्ह वॉइस प्रोनाऊनमध्ये मी हे जे आहे ते ऑब्जेक्ट म्हणून वापरलं जाते. तर ऑब्जेक्ट प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्स म्हणून याचा वापर केला जातो. आय सॉ हिम नियर द स्कूल. या वाक्यामध्ये हिम हे काय झालेलं आहे, तर पर्सनल प्रोनाऊन वापरलेला आहे. आय हेल्प हर कॅरी बुक्स. तर हरसुद्धा हे वाक्यामध्ये काय आलेलं आहे, पर्सनल प्रोनाऊन आलेला आहे. कम विथ अस टू लंच. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे पण या ठिकाणी अस जे आहे हे काय आलेलं आहे, पर्सनल प्रोनाऊन्स आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, प्रत्येक सेंटेन्स जे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये असेल किंवा पॅसिव्ह फॉर्ममध्ये आलं असेल तर सरळ त्या वाक्यामध्ये जे काही पॅसिव्ह म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं असेल, वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अशा प्रकारचे दोन ऑब्जेक्ट असतात. तर त्या वाक्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर मी, अस, देम, हर, हिम, इट अशा पद्धतीचं जर तुम्हाला दिसत असेल तर त्यावेळेस ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे प्रोनाऊन आहे वाक्यामध्ये समजूनच त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, त्याला सेपरेट करायचं. त्या वाक्यामध्ये पर्सनल प्रोनाऊन आहे म्हणून लक्षात घ्यायचं. आणि जे काही डायरेक्ट ऑब्जेक्ट असतात ते तुम्हाला सहज लक्षात येतात आणि जे काही डायरेक्ट सब्जेक्ट आहे, जे सब्जेक्टच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आय, वी, दे, यू, ही, शी, इट हे जे दिसून येतात हे तुमचे सरळ इन अ सेंटेन्स सब्जेक्ट फॉर्म म्हणजे सेंटेन्सच्या सब्जेक्ट फॉर्ममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रोनाऊन्स दिसतील. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जे काही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल त्यासाठी आपण टेबल टाकलेलं आहे. ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नेमके काय असतात ते बघून घ्या. थँक्यू.